हाय मित्रांनो, आज बनवतोय कढई पनीर। तर त्यासाठी मी एक बारीक कांदा कापला आहे, 2 टमाटर आहेत, अद्रक लसूण चॉप केला आहे, 2 कॅप्सिकम आहेत आणि बाहेरनं पनीर मागवलं आहे आणि तडक्यासाठी अजवाईन आहे। तर चला चालू करूया। तर मी यात तेल टाकलेलं आहे, तर त्यात टाकतो अजवाईन। अजवाईन झाल्यावर कांदा, कांद्याला लाल होईपर्यंत भाजा। आता मी त्यात टाकतोय अद्रक लसूण, तुम्ही अद्रक लसूण अजवाईन नंतर अद्रक लसूण नंतर कांदा टाका, पण मी पहिला कांदा टाकला नंतर अद्रक लसूण। मला पहिला तेच टाकायचं होता, पण माझ्याकडनं थोडं चूक झाली। बघू शकता काय कांदा लाल झाला आहे। मी त्यात आता टाकतो टमाटर, टमाटर टाकलं आहे, याला हलवून घेतो। टमाटर घालायला पाहिजे म्हणून मी त्यात मीठ टाकतो अंदाजे। आता ढाकणला लावून ठेवतो, गॅस मीडियम। तर मित्रांनो बघू शकता टमाटर गललेले आहेत आणि तेल सोडलेले आहेत। त्यात आपण टाकूया मसाले, हल्दी, धना पावडर, लाल मिरची थोडी टाकतोय, तिखट आहे, हलवूया। मसाले टाकले। आता मी त्यात कॅप्सिकम टाकतो, थोडासा पाणी ॲड करतो। मिक्स करून झाला आहे। आता ढाकणला लावून ठेवतो थोडं कॅप्सिकम सॉफ्ट होईपर्यंत। बघू शकता मित्रांनो की कॅप्सिकम सॉफ्ट झालेला आहे। मी आता ह्यात टाकतो पनीरचे पण तुकडे थोडे मोठेच केले, बघू शकता। आता ह्यात टाकूया आणि पनीर हलक्या हाताने हे करा, हलक्या हाताने। तर बघू शकता असं झालं। आता थोडा 2-3 मिनटासाठी मी ढाकून ठेवतो। तर आता आपला कढई पनीर झालेला आहे। बाहेर देताना याच्यावर धनिया पत्ता टाका। चला बाय मित्रांनो, भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये।